नमस्कार प्रेक्षक हो, निसर्गाच्या कुशीत या ट्रॅव्हल पॉडकास्टमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. नेहमीप्रमाणे सागर म्हात्रे सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि निसर्गाच्या कुशीत हा पॉडकास्ट आपला नक्कीच सक्सेसफुल झालेला आहे आणि सगळ्यांचे फार लाईक, शेअर्स आणि कमेंट्स फार येत आहेत आणि म्हणजे सुट्ट्या आहेत आणि त्यामध्ये आपण हा ट्रॅव्हल पॉडकास्ट घेऊन आल्यामुळे सगळ्यांना एक पर्वणीच मिळालेली आहे. आज सर, सागर सर, तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही तुम्हाला कुठे आम्हाला घेऊन जाताय त्याविषयी विचारायचं आहे, तर काय सांगाल? बिलकुल. सगळ्यात आधी आचार्य 90 FM आणि तेजस्विनीजी तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद. थँक्यू. आणि आजचा हा निसर्गाच्या कुशीतला जरी एपिसोड असला तरी मला एका नव्या असं म्हणूया की दालनात जायचंय. मी एका फोटोग्राफर आणि एक ज्याला आपण फिलॉसॉफर तर नाही म्हणतात पण स्पिरिच्युअलिटी त्या दृष्टीने वाराणसी काय आहे हे सांगायचा प्रयत्न करणार आहे. आणि ह्याच्यात आता आपल्याला माहिती आहे की वाराणसी हे हिंदू धर्माचं सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्र आणि ज्याला आपण धार्मिक महत्व हे सगळ्यांना माहिती आहे, ते काय वेगळं सांगायची गरज नाही. आज आपण स्पिरिच्युअलिटी याच्याबद्दल बोलूया. किंवा सगळ्यात पहिली गोष्ट स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय. स्पिरिच्युअलिटी म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या मनाच्या स्टेटमध्ये जाता की जिथे तुमचे जे पंचेंद्रिय आहेत हे त्यांचं काम करत असतात, ह्याच्यावरती तुम्ही जेव्हा एक इंडिव्हिज्युअल, एक माणूस म्हणून या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही एका विशिष्ट स्थितीत पोचता त्याला आपण स्पिरिच्युअलिटी म्हणतो. हे धार्मिक आणि स्पिरिच्युअल हे दोन वेगवेगळे गोष्ट आहेत. स्पिरिच्युअल माणसाला असं मी नाही म्हणत की तो नास्तिक असतो, या प्रकारचा नाहीये. यू कॅन बी स्पिरिच्युअल. तुम्ही स्पिरिच्युअल म्हणजे जे सगळ्यांना अगदी उपयुक्त आहे आणि तुम्ही एका पर्टिक्युलर गोष्टीत स्वतःला डांबून न घेता, मानसिकतेत डांबून न घेता त्याच्या पलीकडे जायचा प्रयत्न करता, तेव्हा ते तुमचं स्पिरिच्युअल होतं. आणि स्पिरिच्युअल माणसं नेहमी दुसऱ्यांना आनंद देत असतात, हा त्यातला खूप महत्वाचा भाग आहे. तर हे मी साधारण एक माझ्या 5 ते 6 भेटी झाल्या आतापर्यंत वाराणसीला. आणि तिथे गेल्यावर मला जे स्पिरिच्युअलिटी तिथल्या हवेतच आहे असं मला जाणवलं. तर ह्याबद्दल मी लोकांना आज आपल्या ऐकणारे जे आहेत यांना सांगायचा प्रयत्न करणार आहे. आणि हे सुद्धा एका फोटोग्राफरच्या नजरेतून किंवा कसं दिसतं. तर सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही वाराणसीला गेल्यावर मंदिरांचं दर्शन वगैरे करता, ही गोष्ट तुम्ही पहिल्यांदा कराल. दुसरं आहे की द मोमेंट तुम्ही घाटावर जाता, आणि हे घाट काही असे 1, 2 किंवा 10 पत्रा नाही आहेत, हे 84 घाट आहेत. आणि हे सगळे तुम्ही जर वाराणसीला गेलात तर नदीच्या एका बाजूला आहेत, गंगेच्या एका बाजूला. तर हे घाटांवर तुम्ही जर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत वेळ घालवला आणि संध्याकाळची जी घाटावर गंगेची आरती असते ती ऐकून जर तुम्ही तुमच्या हॉटेलवर वगैरे परतलात, तर जो तुम्हाला हा मानसिक अनुभव होतो, स्पिरिच्युअल अनुभव होतो, याबद्दल मी आज बोलणार आहे. किती सुंदर विषय आहे. खरंच खूप छान विषय निवडलाय तुम्ही. कारण आतापर्यंत वाराणसी मला सुद्धा फक्त गंगा आरती आणि वाराणसी आणि एक ते तेवढंच माहिती होतं, त्याचं महत्व माहिती होतं. आज तुमच्याकडून तुम्ही तिथे 5-6 वेळा जाऊन जे काही एक्सप्लोर केलंय आणि जो एक आध्यात्मिक अनुभव घेतलाय त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला फार आनंद वाटेल. बिलकुल. आणि हे मी आता सुरुवात करतो. आपण वाराणसीच्या नावापासूनच सुरुवात करूया का? वाराणसी हे नाव कसं पडलं, तर वाराणसीमध्ये ही जी नदी आहे गंगा आपण म्हणतो ते 2 नद्या आहेत. एक वरुणा, जी की वाराणसीच्या नॉर्थ म्हणजे उत्तरेकडनं आतमध्ये येते, आणि दुसरी आहे असी. असी नदी ही खूप लहान आहे आता आणि ती वरुणेला जॉईन होते. वरुणा आणि असी मिळून वाराणसी हे नाव झालेलं आहे. असी घाट जो आहे तिथे हे जॉईन होतं, ही नदी जॉईन होते. तर हा त्या नावाचा इतिहास आहे. नावाच्या इतिहासानंतर आता आपण बघू की वाराणसीला जे काही धार्मिक महत्व आहे हे कसलं आहे.
आपण एक 1 by 1 ह्या गोष्टींचा माहिती घेत जाऊया. तर वाराणसीला शिवाज अबॉर्ड म्हणतात, किंवा शिवाचं घर आहे. आणि शिवा आणि ब्रह्मांमध्ये जेव्हा लढाई झाली, भांडण झालं, त्यांचे काही मतभेद झाल्यावर ब्रह्माजींचे सगळी जी मुंडकी आहेत ती कापून शिवा हातात घेऊन फिरत होते. आणि ते फिरता फिरता वाराणसीला, आणि वाराणसीला आल्या आल्या त्यांच्या हातातनं ब्रह्माजींचे जे डोकं आहे ते सगळे निसटले आणि ते जमिनीत गेले. ही आता आख्यायिका आहे. आणि त्यानंतरचं स्वरूप म्हणजे की जी 12 ज्योतिर्लिंग आहेत आपल्याकडे, त्यापैकी वाराणसी एक सगळ्यात मोठं आहे. तर उत्तर प्रदेशात एक म्हणच आहे की सुबह बनारस में और शाम लखनौ में. तर ते सकाळचं जे वातावरण आहे ह्यात खूप आध्यात्मिकता आहे. तुम्ही जर वाराणसीला गेलात, कुठल्याही मार्गाने गेलात, ट्रेन किंवा फ्लाईटनी, आणि जर सकाळी तुम्ही घाटावर पोचलात, तर माणसाच्या जीवनातलं जे काही आपण करतो हे सगळं त्या घाटांवर तुम्हाला, ज्याला आपण एंड टू एंड व्ह्यू म्हणतो, की माणूस जन्मल्यापासून ते माणूस जाईपर्यंत, मरेपर्यंत, हे सगळं त्या घाटांवर तुम्हाला चित्र दिसतं. आता काय काय चित्र दिसतं, तर जे नवजात बाळ आहे, शिशु आहे, त्याला गंगेच्या दर्शनासाठी त्या घाटावर आणतात आणि त्याचे पाय त्या गंगेत बुडवतात. थोडक्यात काय, इथे गंगा मैया हा उल्लेख आहे युपी मध्ये. तो त्याच्या दुसऱ्या एका आईला भेटतो. त्यानंतर जसं जसं ते मूल मोठं होतं तसं खेळायला गंगेच्या घाटावर, मग ते काहीही खेळ असू शकतात, ते क्रिकेट पासून ते आणखी जे काही गेम्स आहेत ते सगळे. त्यानंतर शाळा सुटल्यानंतर बरेचसे स्टुडंट तिथे येऊन बसतात. त्यानंतर पान खायला, वाराणसीमध्ये बनारसी पान खूप फेमस आहे, पान खायला. त्यानंतर सपोज त्या मुलाचं लग्न झालं, तर लग्न झाल्यावर जे नवपरिणीत जोडप आहे, वधूवर, ते दोघे गंगेच्या दर्शनाला येतात आशीर्वाद घ्यायला. पुन्हा त्यांना मूल होईल तर पुन्हा हे सायकल चालू आहे. आणि सगळ्यात शेवटी, जे की कुणाला चुकलेला नाहीये, तुमचा अंतिम संस्कार जे वाराणसीचे 2 घाट आहेत त्यांच्यावर जर झाला, एक मणिकर्णिका आहे आणि दुसरा हरिश्चंद्र घाट आहे, त्या दोन्ही घाटांवर अंत्यसंस्कार होता. आणि आता मी जे शेवटची व्हिजिट होती 2 वर्षापूर्वी, तिथे मी पाहिलं अत्यंत सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर झालेलं आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा मतदारसंघ असल्यामुळे 2014 मध्ये त्यांनी पहिली इलेक्शन तिथून ते लढले. तर आता जे जाळण्याचे घाट आहेत ते सगळे फर्स्ट फ्लोअरला गेलेले आहेत आणि आपण तिथून खालून जातो. त्यामुळे पूर्वी जो, मी असं नाही म्हणत की अनप्लेझंट, पण तुम्हाला एक, बऱ्याच लोकांना ती घाबरायचे किंवा निगेटिव्हिटी यायची, तर ते आता खूप कमी झालेली आहे. आणि जे घाटाकडे जाणारे सगळे रस्ते आहेत, मुख्य रस्ते, ते सगळे आता खूप वाईड झालेले आहेत. आर्किटेक्चर बरंचसं युनिफॉर्म झालेलं आहे, म्हणजे सगळे जी घरं आहेत त्यांना पिंक रंग दिलेला आहे, जो की वाराणसीचा एक महत्वाचा रंग समजला जातो. घाटांवर पाणी प्यायची, बसायची सोय, घाट व्यवस्थितरित्या स्वच्छ आहे सगळं. हे जे सुधारणा जी दिसते वाराणसीत, हे खूप छान आहे. म्हणजे मी मुद्दाम मी सांगू इच्छितो की पूर्वीपेक्षा आता खूप छान आहे वाराणसी. तर आता आपण पुन्हा स्पिरिच्युअलिटीकडे येऊया. तर तुमच्या जन्मापासून ते तुमच्या अंतापर्यंत सगळं विधी त्या घाटावर होतात आणि हे तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी एका दिवसात, अर्ध्या दिवसात, किंवा तुम्ही जर तिथे 2-3 दिवस राहिलात, तर त्यापैकी तुम्ही जर तुमचा जास्तीत जास्त वेळ त्या घाटांवर घालवला तर तुम्हाला हे जे चित्र आहे हे कुठून तरी एक ऊर्जा देत राहतं. ऊर्जा म्हणा, स्पिरिच्युअलिटी म्हणा तुम्ही. आणि हे जर तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला, आता मी एका फोटोग्राफरच्या अँगलने समजून घेतलं. मी बऱ्याच वेळेला जेव्हा मला ती अनुभूती झाली किंवा मला काहीतरी
मी जे पाहतोय आणि जे मला फील होतंय, टच अँड फील ज्याला आपण म्हणतो, त्यापेक्षाही आणखी एक हायर फिलिंग येत आहे. तेव्हा मी माझा कॅमेरा बाजूला ठेवला आणि मी त्या भावनेचा आनंद घेतला. आनंद काय आहे की तुम्ही त्या वातावरणाशी एकरूप व्हायला बघता, किंवा तुम्ही सुद्धा इतर लोकांसारखेच त्या घाटावर बसून गंगेच्या प्रवाहाकडे बघता. तुम्ही ज्या आजूबाजूला जे रिच्युअल्स चाललेले आहेत, कुणीतरी पूजा घालताय, कुणीतरी त्यांच्या वडिलांचं श्राद्ध करायला आलंय, किंवा कुणीतरी दर्शन करायला आलेत, कुणी पान खायला आलेत, जसं मी आधी सांगितलं, कुणी खेळतायत. हे सगळं जे चित्र आहे हे माझ्या मते मी आज प्रयत्न तर केला आणि करतोय, पण शब्दात सांगणं मला कठीण जातं. ह्या दोन ज्या जागा आहेत, एकतर वाराणसी आणि केरळाचं बॅकवॉटर्स, यांचं वर्णन करणं मला शब्दांच्या पलीकडचं आहे कदाचित. ते एखादा माणूस ज्याचं शब्दभांडार चांगलं आहे आणि शब्दांवर, भाषेवर प्रभुत्व आहे, तो कदाचित माझ्यापेक्षा चांगलं करेल. पण अशा ठिकाणी गेल्यावर आपण खरंच निशब्द होतो, नाही का? बिलकुल बिलकुल. तर हे सगळं पाहणं आणि जो वाराणसीचा जो कल्चरल पार्ट आहे हा खूप मोठा आहे. ह्याच्यात कल्चरल पार्ट म्हणजे सगळं आलं. इनफॅक्ट आपण हे कल्चर म्हणजे काय हे एक समजून घेऊया. माझ्या मते कल्चर हा आपल्या ज्या व्हॅल्यूज असतात त्यांचा एक सेट आहे, संच आहे. आता तुम्ही विचाराल व्हॅल्यूज काय? व्हॅल्यूज काय असतात? तर व्हॅल्यूज म्हणजे आपण ज्या आपल्या आयुष्यात न सांगता फॉलो करतो. काय काय व्हॅल्यूज आहेत? किंवा सपोज कुणी एखादा माणूस शाकाहारी आहे, ती त्याची व्हॅल्यू आहे. कुणी एखादा माणूस मंदिर दिसल्यावर चपला काढून ज्या पद्धतीने नमस्कार करतो, तिथे त्याला कोणी सांगत नाही की बाबा तू बूट काढ किंवा तू चपला काढ, असं काही नाहीये. ह्या व्हॅल्यूज झाल्या. आणि ह्या सगळ्या व्हॅल्यूज ज्या माणसाला घडवतात. आता याच्यात माणसाला कसं घडवतात हा एक वेगळा भाग आहे की तुमचे जे काही अनुभव आहेत, तुमचं जे काही संस्कार आहेत, तुमचं काम आहे, तुम्ही ज्या पद्धतीचं शिक्षण घेतलंय, तुमचे जे काही स्किल सेट आहेत, हे सगळं तुमचा हा माणसाला घडवतात. माइंडसेट ज्याला म्हणतो आपण. आणि माइंडसेट मधनं तुम्ही हळूहळू त्या परसेप्शन्स येतात, किंवा तुम्ही जे पाहता ते तुम्हाला वाटतं ते असतं, पण ते खरं असतं की खोटं असतं हा त्याचा पुढचा भाग झाला. तर हे सगळे जे असतात हे एका प्रोसेसमधनं जेव्हा तो माणूस जातो, आणि खास करून तुम्ही जर वाराणसी सारख्या ठिकाणी जाऊन जर ह्याचा ज्याला आपण म्हणतो अनुभव जर घेतला, तर तो कदाचित तुमचा अनुभव माझ्यासारखा असेल किंवा आणखी थोडाफार वेगळा असेल. तर हे एक भाग झाला, किंवा घाटांवर बसून तुम्हाला जे अनुभूती होते, जे काही अनुभव येतो, हा एक तुम्हाला आयुष्यात तुमच्या वेगळं विचार करण्याला मी असं म्हणेन भाग पाडणारा अनुभव आहे. आता हा झाला घाटांवरचा अनुभव. आता वाराणसीची आणखी काय वैशिष्ट्य आहेत? तर आपण काशी विश्वनाथ मंदिर म्हणा, किंवा मारुतीचं जे हनुमानाचं मंदिर आहे, हे सगळं मंदिरं तर भरपूर आहेत, हजारो मंदिर आहेत. इनफॅक्ट आमच्या मित्राचे काही नातेवाईक वाराणसीला होते, तर तिथे आम्हाला माहिती पडलं की जे वाडे आहेत किंवा जी घरं आहेत जुनी, त्या प्रत्येक घराच्या आवारात एक मंदिर आहे. आणि ते हे लोक जे ब्राह्मण आहेत म्हणा, किंवा जे कोणी राहतात तिथे, ते जाऊन आंघोळ वगैरे करून गंगेवर आले की पहिला पूजा करतात आणि मग घरात. हा, तर ह्या प्रकारचं वातावरण तिथे आहे. विलक्षण तुम्ही धार्मिक म्हणा, स्पिरिच्युअल म्हणा, तुमच्या बघणारा हा एक भाग झाला. त्यानंतर दुसरा म्हणजे वाराणसीमध्ये असलेले आणि आधी असलेले लोक. त्याच्यात कोण कोण येतं? तर ह्याच्यात खूप महान लोक येतात. एक तर सगळ्यात मी म्हणेन की गोस्वामी तुलसीदास, की ज्यांनी अवधी भाषेत रामचरितमानस लिहिलं. त्यानंतर कबीरदासांबद्दल अजूनही लोकांना माहित नाही की ते हिंदू होते की मुसलमान होते, पण त्यांनी जे काही लिहिलंय हे आपण जर आज समजून घेतलं, त्यांना जवळजवळ 1000 वर्ष झाली, आणि त्यातलं काही भाग जरी आचरणात आणला तर माझ्या मते आपला जो समाज किंवा आपलं जे वागणूक आहे ती खूप मोठी बदलेल. कारण
कबीरदासांनी जो काही संदेश दिलाय आणि हे मी तिथे त्या घाटांवर बसून माझ्याकडे जे ट्रॅव्हल बुक होतं आणि मग त्यातला एखादा रेफरन्स आला की मी माझ्या मोबाईलमध्ये बघून आणि मी माझा जो मंडे टू फ्रायडे बिझनेस आहे की मी बिहेव्हिअरल ट्रेनिंग घेतो, त्याच्यात मी जर कबीरदासांचे दोहे वापरायचं ठरवलं तर मला बाकी इतर काही बोलायची गरज नाही. कारण कबीरदासांनी काय म्हटलंय की कोटी कोटी ग्रंथ पड जगमुवा पंडित भयानक होय. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पुस्तकं वाचा, ज्ञान घ्या किंवा काहीही करा, तुम्ही कोटी पुस्तकं वाचा. तो म्हणे तुम्ही पंडित होत नाही. पंडित म्हणजे ज्याला ज्ञानी म्हणतो. ढाई अखर प्रेम का पढे सो पंडित होय. त्यांनी प्रेम हे काय असतं हे 2.5 अक्षर म्हणतोय कबीरदास म्हणजे फक्त 2.5 अक्षर आहेत. ते तुम्हाला जर समजलं तर तुम्ही पंडित आहात. याच प्रकारे आता हे वाराणसी मधले जे कबीरदास आहेत हे यांनी खूप मोठे मोठे संदेश दिले की निंदक नियरे राखिये आंगण कुटी छवाय. जसं आपल्याकडे आपल्या मराठी संतांनी पण म्हटलंय की निंदकाचे घर असावे शेजारी. तर निंदक नियरे राखे अंगण कुटी छवाय म्हणजे तुमचं जी कुटी आहे, तुमची जी झोपडी आहे ती एका वृक्षाच्या छायेत आहे. अंगण कुटी छवाय. छवाय म्हणजे छाया. बिना पाणी बिना साबून निर्भल करे सुहाय. तर हे जे दोहा आहे हा तुम्ही तुमच्या नेहमीच्या आयुष्यात जर वापरला की एखादा माणूस तुमच्यावर टीका का करतो, एखादा माणूस तुमच्याकडे बोट का दाखवतो, एखादा माणूस तुमच्याकडे प्रश्नचिन्हाच्या नजरेने का बघतो, तर तो माणूस तुम्हाला शिकवण देत असतो. नाहीतर हे तुम्ही किती सकारात्मकतेने बघू शकता, पॉझिटिव्हली बघू शकता. तुम्ही जर त्या माणसाशी भांडायचं ठरवलं तर तुम्ही त्याच्याशी खूप वेळ भांडू शकता, पण त्याच्यातनं तुमचा एनर्जी लॉस होतो, तुम्ही वेअर आउट होता. तुमचं स्वतःचं जे एक स्पिरिच्युअलिटी आहे ती खूप डिस्टर्ब होते. तर हे असे संदेश देणारे म्हणजे सगळ्या जीवनाचं सार त्या 2 ओळींच्या दोह्यात मांडणारे लोक वाराणसीत जन्माले. त्यांची समाधी गोरखपूरला आहे, पण हे वाराणसी. त्यानंतर आता हे तुलसीदास झाले, कबीरदास झाले. त्यानंतर संगीत घराणं ज्याला आपण बनारस घराणं म्हणतो तर ते तिथे आहे. त्यानंतर सगळ्यात मोठे संगीतकार म्हणूया किंवा शहनाई वादक म्हणूया बिस्मिल्ला खान, ते बनारसचे आहेत. तर हे सगळे माझ्या मते या लोकांचा जो प्रभाव, इन्फ्लुएन्स जो म्हणतो तो तिथं वाराणसीला आहे. याच प्रकारे वाराणसीमध्ये जे उद्योग आहेत किंवा बनारसी साडी, तर त्यांचं असं म्हणणं आहे की ही साडी एवढी छान का, तुम्ही ही साडी जर दुसरीकडे केलीत तर तेवढी छान नाही होत. तर ह्याचं ते कारण सांगतात की बाबा जे गंगाजीवरनं जे नमी म्हणजे जो मॉइश्चर येतो त्यामुळे ती साडी एवढी सॉफ्ट होते. तर लोकांच्या आयुष्यात हे जे जिओग्राफिकल फीचर, आपण गंगा नदीला तुम्ही धार्मिक समजू शकता, स्पिरिच्युअल समजू शकता, इथे बिझनेसमध्ये पण इन्व्हॉल्ड आहे गंगा नदी. तर त्या लोकांचं जे कदाचित त्यांची ही स्पिरिच्युअलिटी आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की साडीमध्ये तो मॉइश्चर येतोय आणि ती तेवढी नरम मुलायम होते. हे जे सगळं वातावरण आहे हे खूप भारून टाकणार आहे. तर तुम्ही या वातावरणात जेव्हा जाता, आणि आता मी काय करतो हे मी सांगू शकतो, लोकांनी त्यांना वाराणसीला गेल्यावर तेही ठरवू शकतात काय करायचंय. मी माझी आयटिनरी शेअर करतो की हे 84 घाट आहेत. हे मी सुरुवात करतो जिथून, समजा माझ्या हॉटेलच्या जवळ जो घाट असेल तिथून मी चालायला सुरुवात करतो आणि एका दिवसात जेवढं मला जाता येईल घाटांवरनं तेवढं मी जातो. लंच टाइम पर्यंत जाऊन एखाद्या घाटावर बसतो, तिथे लंच घेतो मी. मग तिथे जी काही घाटाच्या मागे जी मंदिर आहेत त्यांचंही दर्शन घेतो, पुन्हा घाटावर येऊन बसतो आणि मग लंच नंतर पुन्हा उलट दिशेला चालायला सुरुवात करतो आणि संध्याकाळी मी पुन्हा माझ्या घाटावर आलो. असं मी 2-3 दिवस हे करतो. कदाचित काही लोक मला वेड्यात करतील की वाराणसीला जाऊन हे काय अख्खा दिवस घाटावर बसणं वगैरे,
पण ती कदाचित अनुभूती आहे जी आपण स्पिरिच्युअलिटी म्हणतो, तो तिथे जास्त होते घाटावर. त्याचं कारण मला माहिती नाही, सॉरी. पण तो एक भारलेला आहे असं. आणि माझ्या मते कोण माणूस 3 दिवस फक्त घाट या विषयांवर फोटो काढतोय आणि तिथे जाऊन शांत बसतोय, तिथलं जे काही लोकल चहा म्हणा, तुमचं पान म्हणा वगैरे, हे सगळं एन्जॉय करतो मी. तिथे रबडी आणि ते सगळं मिल्क वगैरे हे सगळं मिळतं तिथे. वाराणसीचे 1-2 स्पेशल डिशेस पण आहेत तिथे. पण हा सगळा आपल्या काय म्हणतात ना, पोटा पाण्याचा किंवा तुमच्या घ्राणेंद्रिय जी आहेत, आपली 5 इंद्रिय आहेत, त्याचा भाग झाला. पण जेव्हा मी त्या स्थितीत पोहोचतो, ज्याला आपण स्पिरिच्युअलिटी म्हणतो, तेव्हा मी बाकी काही करत नाही. कारण तेव्हा तुम्हाला बाकी काही करायची गरज नसते. फक्त तुम्ही एका जागेवर शांत बसा, समोर काय चाललंय ते एकदम न्यूट्रल नजरेने बघा, की बाबा हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे. हा भाग स्पिरिच्युअलिटीमध्ये कधीच नसतो. जे चाललंय ते तुम्ही निरीक्षण करा, त्यातलं तुम्हाला काय आवडलं हे याच्याकडनं तुम्ही तुमची पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मकता घ्या. हा जर थॉट आहे ना, किती सुंदर थॉट आहे. हे जर तुम्ही केलं तर कदाचित तुमचं पुढचं वाराणसीचं जे व्हिजिट आहे, पुढचं जी वाराणसीची भेट आहे, ही मी असं म्हणेन की वेगळी होऊ शकते, आध्यात्मिक होऊ शकते. आता ते आध्यात्मिकता प्रत्येकाने कशी गाठायची हा पुन्हा वैयक्तिक माझ्या मते प्रश्न आहे, की तुम्हाला कशात आनंद येतो, हा प्रत्येक माणसाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तर हे साधारण वाराणसीचं तुमचं आध्यात्मिकता ह्याच्यावर झालं. पुढे वाराणसीकडे आपण जाऊयाच, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि मग वाराणसी पुन्हा एक्सप्लोअर करूया. आज आपण निसर्गाच्या कुशीत या ट्रॅव्हल पॉडकास्ट मध्ये जाणून घेतोय वाराणसी बद्दल सागर म्हात्रे सरांकडून. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत निसर्गाच्या कुशीत या ट्रॅव्हल पॉडकास्टमध्ये. आज आपण सागर म्हात्रे सरांकडून जाणून घेतोय वाराणसी बद्दल. आणि आता आपण गंगा आरती आणि घाटाबद्दल बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगितल्या. आता नवीन आणखीन काय आहे वाराणसीमध्ये? एक त्याच्या आधी आपलं मराठी संस्कृती आणि घाट याचं एक नातं सांगतो मी, की जे वाराणसी मधले जास्तीत जास्त घाट आहेत ते आपले जे मराठी सरदार होते, जे की शिवाजींनी आणि त्याच्यानंतर जे कोणी राजे होते त्यांना ह्या वेगवेगळ्या ज्या रियासत म्हणू आपण, छोटी छोटी राज्य म्हणूया आपण, बहाल केली. तर त्यात होळकर शिंदे, ग्वाल्हेरचे शिंदे, होळकर मध्य प्रदेश, ह्या लोकांनी ह्या घाटांचं, त्यात मग पेशवे सुद्धा आले आणि भोसले सुद्धा आले. ह्या लोकांनी घाटांचं संवर्धन किंवा पुन्हा बांधकाम वगैरे हे भरपूर केलेलं आहे. तर हे आपण एक ज्याला आपण हिस्टॉरिकल म्हणा, आणि आपल्यासाठी महाराष्ट्रीयांसाठी हा पॉझिटिव्ह आस्पेक्ट आहे, की आपल्या सरदारांनी तिथे एक वाराणसीला घाट जे आहेत त्यांचं जतन केलं, संवर्धन केलं. तर हे हा एक मुद्दा. दुसरा एक मुद्दा, सगळ्यात जुना जो घाट आहे तो आहे दशाश्वमेध घाट. तर याच्याबद्दल असं सांगितलं जातं की ब्रह्माजींनी जेव्हा हा घाट स्थापन केला तेव्हा 10 हे तिथे जसं यज्ञ केला त्याच्यात ते दशाश्व बळी दिले गेले, अशी एक आख्यायिका आहे. त्यानंतर मणिकर्णिका घाटाविषयी अशी समजूत आहे की जेव्हा शिव पार्वतीचं जे कलेवर असतं अर्ध जळलेलं, जिथे तिला तिचे वडील शिवाला उद्देशून किंवा हा भस्म लावलेला संन्यासी आहे आणि त्याला असं घालून पाडून बोलतात, आणि त्यानंतर ती अग्निप्रवेश करते आणि मग शिव तिथे येऊन तांडव नृत्य करतात आणि मग यज्ञातनं अर्धे जळलेलं जे कलेवर आहे, प्रेत आहे, ते घेऊन जातात. आणि मणिकर्णिका घाटाची आख्यायिका असे की पार्वतीचं जे इयरिंग आहे कर्णिका, हे तिथे पडली
तर हे असं वेगवेगळं स्वरूप आहे या घाटांचं. आता त्या आख्यायिकेला जोडून बाकीच्या आख्यायिका अशा आहेत की जे नैनितालचं तलाव, जो आपण निसर्गाच्या कुशीत जो नैनिताल कॉर्बेटचा जिम कॉर्बेटच्या एपिसोडमध्ये जे ऐकलं की पार्वतीचे डोळा तिथे पडला आणि ते लेक जे आहे ते डोळ्याच्या आकाराचं आहे. याच प्रकारे जे आसाममध्ये जे मंदिर आहे गुवाहाटीच्या बाजूला, तिथे अजूनही तांत्रिक हिंदुइझम प्रॅक्टिस केला जातो. तर तिथे असं आख्यायिका आहे की तिथे पार्वतीची योनी पडली आणि तिथून मग ज्याला तांत्रिक हिंदुइझम आहे त्याला ह्या मंदिराचं नाव आहे कामाख्या मंदिर. कामाख्या मंदिर, जे की नीलांचल म्हणून ब्रह्मपुत्रेपासून एक हिल आहे, एक छोटासा डोंगर आहे आणि तुम्हाला वर जायला लागतं आणि मग ते कामाख्या मंदिर आहे. आता त्या मंदिरातही बरीच सुधारणा झालेली आहे. पूर्वी ह्या मंदिराच्या आत काही बळी दिले जायचे, आता ते आतमध्ये देणं बंद केलंय. तर हे जे सुधारणा आहे आणि ही सुधारणा नेहमी व्हायला पाहिजे, हे एक हे झालं. तर ही झाली घाटांची माहिती. आता आपण थोडं स्पिरिच्युअलिटीकडे येऊया. मी जवळजवळ माझ्या कामानिमित्त एक कमीत कमी 7-8 देशांमध्ये राहिलेलो आहे आणि मी सगळ्यात काळ जर कुठल्या देशामध्ये राहिला असेल तर तो इराण आहे. आणि आता मी त्यांच्या संस्कृतीबद्दल सांगतो की किती लोकांना आपल्याकडे वाटत असेल की आपली संस्कृती सगळ्यात जगात श्रेष्ठ आहे. त्या लोकांनी इराणला एकदा जाऊन यावं. इराणला आपण जे मॅनर्स फॉलो करत नाही ते मॅनर्स कॉन्शियसली म्हणजे जाणून फॉलो केले जातात. उदाहरण देतो, मी माझ्या 2 वर्षाच्या इराणच्या कामामध्ये कुठल्याही इराणी माणसाला बाहेर शी किंवा शू करताना बघितलं नाही. सगळी सिस्टम व्यवस्थित आहे, एस्टॅब्लिश्ड आहे. ढेकर कधीही नाही, मोठ्याने बोलणं कधीही नाही, दुसऱ्याला अरे तुरे करणं कधीही नाही. तर हा माझा 2 वर्षाचा अनुभव होता. त्यानंतर दुसरी गोष्ट सांगतो, त्यांचे जे मॅनरिझम आहे, आता हे मी सगळं आपल्या संस्कृतीशी निगडीत आणि वाराणसीशी याचं काय संबंध आहे हेही सांगतो. की आपल्याकडे अजूनही आपण थोडंसं ब्रिटिशांकडनं कदाचित शिकलो असो की एखाद्या माणसाकडे आपलं काम असेल, सपोज जर मी तुमच्याकडे आलो आणि मी तुम्हाला काय म्हणणार की एक्सक्यूज मी तेजस्विनीजी, माझं काम आहे तुमच्याशी. ह्याला इराणमध्ये असंस्कृतपणा म्हणतात. तर त्यांची संस्कृती अशी आहे की त्यांच्याकडे एक्सक्यूज मी आधी एक वाक्य येतं की दस्तेदार नाखुने, हे फारसीमध्ये आहे. दस्तेदार नाखुने म्हणजे तुम्ही काहीतरी काम करत आहात आणि तुमच्या हातांना आणि एल्बोना, कोपरांना देवशक्ती देऊ, नंतर तो माणूस एक्सक्यूज म्हणतो. तर हे जे मॅनर्स आहेत हे मला इराणमध्ये पहिल्यांदा बघायला मिळालं आणि मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटणं हे नैसर्गिक आहे, हे चांगली गोष्ट आहे. पण आपल्यापेक्षा काही संस्कृती काही बाबतीत खूप पुढे आहेत. तर हे तिथून मी क्ल्यू घेऊन आता मी वाराणसीबद्दल बोलतो की मी जे काही पाहिलंय त्याच्यात मला भारतीय संस्कृतीच्या 2 गोष्टी मला खूप आवडल्यात आणि कदाचित आपण इतर संस्कृतीपेक्षा त्यांच्या पुढे असू. तर त्यातली एक गोष्ट आहे आपलं संगीत, आणि दुसरी गोष्ट आहे आपलं क्युझिन, आपलं जे काही खाणं पिणं आहे. हे आपला देश खंडप्राय आहे, त्यामुळे दुसऱ्या संस्कृती, तर ते दुसऱ्या देशांशी आपल्या देशाची तुलना करताना तुम्हाला एक लेव्हल प्लॅटफॉर्मवर सुद्धा आणता येत नाही. हे गोष्ट खूप महान आहे. आता आपण संगीताविषयी बोलूया की जसं आपण बोललो की बिस्मिल्ला खान वगैरे. त्याच्यात वाराणसीमध्ये जे संकटमोचन हनुमान मंदिर आहे त्यांचा 5 दिवसाचा संगीत समारोह असतो. संकटमोचन संगीत समारोह हा दरवर्षी असतो. तर इथे मात्र मी म्हणेन की आपली संस्कृती आणि वाराणसी यांचा हा हाय पॉइंट आहे की बाबा 5 दिवसाचा संगीत फेस्टिवल फार देशांमध्ये कुठेही भरत नाही आणि तोही क्लासिकल. बऱ्याच ठिकाणी रॉक, पॉप,
हे होतात, पण ते मी अजून 5 दिवसाचे ऐकले नाही. तर इथे लोक आवडीने येऊन हजेरी लावतात. जसं आपल्याकडे एलिफंटा फेस्टिवल आहे, अजिंठा फेस्टिवल होतो, तर हे एलोरा फेस्टिवल, एलोरा फेस्टिवल. तर हे जे आहे हा खूप हाय पॉइंट आहे वाराणसीचा. दुसरा हाय पॉइंट क्युझिन, की बाबा तुम्ही संपूर्ण दिवस घाटांवर म्हणा किंवा मंदिरांचं दर्शन करण्यात किंवा तुम्हाला ज्या गोष्टी वाराणसीमध्ये करायच्या ते झाल्यावर वाराणसीमधलं क्युझिन तुम्ही नक्की टेस्ट करा. तर ह्याच्यात बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्याच्यात तुम्हाला कदाचित याची कल्पना, आणि ते बरेचसे युट्यूबर हे सगळं क्युझिन टाकतात, पण ज्या गोष्टी मला अशा आवडल्या की ते वाराणसी वेस्ट बेंगॉलच्या खूप जवळ आहे, त्यामुळे वाराणसीला तुम्ही जर कचोरी खाली तर तुम्हाला चटणी वेगळी मिळत नाही, त्याच्यात चटणी बिल्ट इन असते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कल्चर स्पेसिफिक आहेत. 1-2 तुम्हाला मी सांगितलं की जे रबडी थंडाई वगैरे जी मिळते ती विलक्षण असते, कारण तिथे आसपास दुधाचं प्रोडक्शन चांगलं होतं वगैरे वगैरे. आता ह्या झाल्या गोष्टी संगीत आणि लेट्स से फूड किंवा क्युझिन याच्याबद्दल. आता आपण थोडंसं एज्युकेशन शिक्षण क्षेत्राविषयी बोलूया का? वाराणसीचं एक आणखी आश्चर्य, आणि मी असं म्हणेन की प्रत्येक माणसाने जाऊन हे व्हिजिट पण केलं पाहिजे, की ॲनी बेझंट ज्या स्वातंत्र्य सैनिक होत्या त्यांनी आय थिंक 1896 मध्ये तिथे एक हिंदू कॉलेज म्हणून त्याची स्थापना केली, आणि मग ते इव्हेंच्युअली त्याचं कन्व्हर्जन पंडित मदन मोहन मालवीय जे होते त्यांनी आपल्या मला वाटतं 1906 मध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटी म्हणून ते त्याचं होतं. तर ही युनिव्हर्सिटी खूप मोठी आहे. याच्यात तुम्ही आता पूर्वी ज्या 5 IIT होत्या त्याच्यात एक BHU IIT म्हणून होतं, तर तेही इक्विव्हॅलंट समजलं जातं. IIT हे आपल्या टेक्निकल एज्युकेशनचं सोपान आहे, सर्वोच्च पॉइंट आहे. तर हे सुद्धा तिथे बनारसमध्ये आहे. तर हे झालं वेगवेगळी मंदिरं, त्यानंतर एज्युकेशन इन्स्टिट्यूट आणि त्यांच्या संलग्न ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत या. त्यानंतर बरीचशी मंदिरं अहिल्याबाई होळकर जे यांनी ज्याला आपण म्हणतो की पुनरुज्जीवन हे केलेलं आहे, कारण त्यांचं काम या क्षेत्रात खूप आहे, म्हणून त्यांना त्यांचं नाव लिहिताना नेहमी पुण्यश्लोक अहिल्याबाई म्हणून लिहितात. तर ही गोष्ट तिथे जाणवते तिथे गेल्यावर. आणि जसं मी सांगितलं की वाराणसी ही जी बाकी आपली जी मुख्य ठिकाणं आहेत, प्रयागराज ह्याच्या डाऊनस्ट्रीमला म्हणजे त्रिवेणी संगमानंतर डाऊन जे साऊथवर्ड्स आहे वाराणसी येतं. अजूनही बरेचसे म्हणजे वाराणसीचं ही कल्चर खूप मिक्स आहे. अजूनही बऱ्याचशा घाटांवरची जी घरं आहेत, पहिल्या रो मध्ये म्हणा दुसऱ्या रो मध्ये म्हणा, ही बंगाली लोकांची आहे. तर तुम्हाला बंगाली प्रभाव भरपूर मिळेल, आणि हे माझ्या मते भारतात सगळीकडे आहे की तुम्हाला तिथे गेल्यावर कल्चरल ब्लेंड म्हणता येईल त्याला. एक प्रकारचं कल्चरच आहे ते, पण ते विलक्षण मिक्स झालेलं आहे, इतकं ब्लेंड झालेलं आहे. मुळात ब्लेंड ह्या शब्दाचा अर्थ वेल मिक्स्ड असं आहे, मिळून मिसळून आपण मराठीत म्हणतो. करेक्ट. आता मिळून मिसळून तर ते ह्या प्रकारचं कल्चरल मिक्स तुम्हाला बघायला मिळतं. त्यामुळे तुम्हाला रिच्युअल्स करताना काही काही बंगाली पद्धती सुद्धा बघायला दिसतात. तर हा भाग एक लेट्स से माझ्या निरीक्षणाचा भाग आहे. आता मी एक फोटोग्राफीच्या हाय पॉइंट विषयी बोलतो की तुम्ही जनरली फोटोग्राफीला लाईट किती प्रकाश आहे ह्याला महत्व असतं. त्यामुळे दुपारची जी वेळ आहे तुम्हाला कुठेतरी सावलीत किंवा असं छोटं मोठं हे बघता येतं. पण माझ्या मते जर वाराणसीचं 2 गोष्टी तुम्ही जर तुमच्या कॅमेऱ्यात कॅप्चर करू, मग तो तुमचा कॅमेरा मोबाईलही असू शकतो किंवा तुमचा एखादा DSLR, आजकाल मिररलेस कॅमेरे आहेत, कुठलाही असू शकतो किंवा व्हिडिओ सुद्धा असू शकतो. 2 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित तुमच्या कॅमेऱ्यात बंद करू शकलात तर ती कदाचित तुमची
आयुष्यभराची ती आठवण राहू शकते. एक आहे वाराणसीची सकाळ, जसं ते म्हणलंय की सुबह बनारस की, शाम अवध की किंवा शाम लखनौ की. सकाळचे जे तुम्ही जर विंटरमध्ये गेलात तर नदीवरनं धुकं थोडस दिसत असतं. मग त्यात बरेचसे लोक बोटिंग करतात आणि बोटिंगचे 2-3 पर्पज आहेत. एक तर ऍज अ टुरिस्ट तुम्हाला घाट जर समोरून बघायचेच, कारण तुम्ही जेव्हा घाटावर असता तेव्हा तुम्हाला घाट असा वेगळा फोटो काढता येत नाही, तर तो त्या बोटीत बसून फार सुंदर व्ह्यू आहे की तुम्हाला समोर नदी आहे, गंगा नदी, त्याच्या मागे घाट आहे, त्याच्या मागेही मंदिर आहेत, आणि हा जो असा लेयर्स मध्ये जो व्ह्यू आहे, हा जर तुम्हाला याला आम्ही DOF म्हणतो, डेप्थ ऑफ फील्ड, की हे सगळं जर शार्प तुम्हाला कॅप्चर करता आलं, दॅट इज टू गुड. आणि त्याच्यानंतर सगळ्यात दुसरा फोटोग्राफीचा हाय पॉइंट येतो संध्याकाळी, जेव्हा गंगेची आरती होते. आणि ही नेमकी आकाशात आपण जो ट्वायलाइट म्हणतो, थोडासा संधी प्रकाश मराठीत ज्याला म्हणतो, तो संधी प्रकाश आहे. जे घाटावरचे ब्राह्मण पंडे आहेत ते त्यांचे दिवे घेऊन आलेले आहेत बाहेर, आणि टुरिस्टचा प्रचंड मोठा जमाव असतो. आणि ह्याच्यात बऱ्यापैकी संख्या, मी असं नाही म्हणत मॅक्सिमम असं नाही, पण बऱ्यापैकी संख्या फॉरेन टुरिस्टची आहे, कारण त्यांना ह्या प्रकाराचं खूप अप्रूप आहे, नुसतं फोटोग्राफी नाही. तर बाबा ही आरती कशी होते, आणि जसं आपण आपली जी कल्पना आहे पंचमहाभूतांची, तर ही नदी म्हणजे पाण्याला ही आरती आहे. तर त्या आरतीनुसार जे पंचमहाभूतांची आरती पाहण्याचा हा जो योग आहे, हा त्या घाटावर, आणि मी आधीच सांगितलं की हे घाट तुम्हाला खूप अध्यात्म शिकवतात किंवा अध्यात्मात घेऊन जातात, तुमचं इन्व्हॉल्व्ह होते, तुम्ही त्यात हळूहळू जायला लागता. तर ह्या घाटांवर ही जी आरती आहे, आणि आरती नंतर दिवे सोडले जातात पाण्यात नदीच्या, आणि बरेच लोक ते दिवे आरती चालू असतानाही सोडतात. आणि हा जर व्ह्यू तुम्ही एखाद्या बोटीतनं पाहिलात की तुम्हाला सेम, तुम्ही जो मी दिवसा तुम्हाला सीन सांगितला की नदी, त्यानंतर घाट, त्यानंतर मंदिर. आता ह्याच्यात संध्याकाळी काय ऍडिशन होते की नदीच्या पाण्यात दिवे सोडलेले, त्यानंतर आरती चालू आहे, आणि मागे मंदिर आहे, आणि घाटावर लोकांची गर्दी आहे. हा जो माझ्या मते हे जर तुम्ही पिक्चर कॅप्चर करू शकला तर ती एक खूप मोठी आठवण तुमच्याकडे राहील. आणि ह्या चित्रात सुद्धा तुम्हाला ती स्पिरिच्युअलिटी दिसते की बाबा लोक किती भक्तिभावाने ते आरती फॉलो करतात, तिथे बसतात, आणि ह्याच्यात सगळे लोक आहेत. ह्याच्यात ती आरती कळणारे लोक आहेत, आणि आरतीमधलं ओ की ठो न कळणारे पण लोक आहेत. उदाहरणार्थ फॉरिनर्स, त्यांना त्या आरतीमधलं काही कळत नाही, पण ते संपूर्ण वेळ बसून राहतात, आणि जे काही त्यांना लक्षात येतं की हा रिस्पेक्ट आहे, इथे मान दिला पाहिजे, इथे तुम्ही शांत राहिला पाहिजे, इथे तुम्ही तो प्रसाद म्हणा किंवा ती आरती अशी हाताने घेतली पाहिजे, त्याचं तुम्हाला धग तुमच्या बोटांना लागली पाहिजे, हे सगळं ते फॉलो करतात. काही लोक नसतील करत कदाचित, पण तिथे गेल्यावर हा जो डिवाइन एक्सपिरियन्स आहे, आणि माझ्या मते हा प्रत्येक माणसाने एकदा घेतला पाहिजे. नक्कीच. किती सुंदर, म्हणजे अगदी त्यात रमायला होतंय वाराणसीच्या एपिसोडमध्ये, आणि प्रेक्षकांनाही हा आवडलाच असेल एपिसोड आपला. तर आपण आता प्रेक्षकांची रजा घेऊया, आणि आज वाराणसीचा आपण पॉडकास्ट तुमच्यासमोर सादर केला, तो तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा व्यक्त करतो. सागर सर, पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया निसर्गाच्या कुशीतच्या पुढील ट्रॅव्हल पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. धन्यवाद आचार्य 90 FM आणि तेजस्विनी, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आचार्य 90